नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची खमंग अशी झणझणीत आणि चमचमीत रेसिपी. तर या रेसिपीमध्ये आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहे, आपण फ्राय करून घेतलेले शेंगदाणे आहे, त्याचबरोबर आपण घेतलेले आहे मुगाची डाळ घेतलेली आहे, इकडे घेतलेले आहेत हिरवी मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि लसूण हे आपण बारीक करून घेतलेलं आहे, त्याचं पेस्ट बनवलेलं आहे. त्याचबरोबर आपण दुधी भोपळा घेतलेला आहे, साळून घेतलेला आहे, स्वच्छपैकी धुवून साळून घेतलेला आहे, बारीक बारीक कापं करून घेतलेली आहे. लंच आणि बोलू शकतात मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी एक मस्त अशी डिश आहे. आणि ज्या गृहिणी घराच्या बाहेर कामासाठी जातात सकाळ सकाळ आणि त्यांना भाजीसाठी काही ऑप्शन नसतं, तर त्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे. लंचमध्ये टिफिनला ही भाजी तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर इकडे आपण घेतलेले आहे हळद, हिंग घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहे आणि इकडे आपण मीठ घेतलेलं आहे. बनवायला भरपूर सोपी आणि चांगली डिश आहे. आणि ही रेसिपी आपण बोलू शकता की ह्याच्यामध्ये भरपूर मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत आणि त्याच्यातली एक मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणजे ह्याला खाल्ल्याने आपल्या केसांची वाढ चांगली होते. आणि इकडे आपण घेतलेला आहे, आई बघू शकते, आईने आपल्याला इकडे ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल कढईमध्ये आपण ॲड केलेलं आहे आणि आईने त्याच्यामध्ये हिरवा जो आपला ठेचा असतो तो ठेचा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि तो ठेचा आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर आता आपले जे मसाले आहेत ते आपण इकडे ॲड करणार आहोत. जिरे फर्स्ट आपण ॲड केलेले आहेत इकडे, त्याच्यानंतर आपण ही हळद ॲड केलेली आहे आणि हळदनंतर हिंग येणार आहे. तर मस्तपैकी फटाफट होणारी डिश आहे. 10 ते 15 मिनटं डिशला लागतात. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर जर खायची असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं ना तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता, म्हणजे थोडंसं पाणी ठेवू शकता, जेणेकरून भाताबरोबर याची टेस्ट चांगली लागते. जर तुम्हाला जर डिनरसाठी बनवायचं जर ऑप्शन असेल तर राईस आणि भाताबरोबर चांगली जाते. अथवा ही दुपारी सुकी भाजी पण बनवू शकता, सकाळी सुकी भाजी पण बनवू शकता टिफिनसाठी. त्याच्यानंतर आईने इथे ॲड केलेला आहे भोपळा, दुधी भोपळा ॲड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता मस्तपैकी हा भोपळा आपल्याला मिक्स करायचा आहे, मसाल्यामध्ये एकजीव करायचा आहे. भरपूर असा छान सुगंध दरवळलेला आहे किचनमध्ये. तर आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडाच वेळात आपली ही रेसिपी तयार होणार आहे. आणि मुंबई गिराई चॅनलला याचबरोबर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं मुंबई गिराई चॅनल महाराष्ट्रीयन चॅनल आहे, तर सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर आपण इकडे टाकलेली आहे मूग डाळ टाकलेली आहे. ही चांगली आपण त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायची. थोडंसं क्रंचीनेस ॲड करते ही डाळ, तर ही चांगले आपण मिक्स करून घ्यायचे. आणि भरपूर कमी वेळात होणारी डिश आहे. दुधी भोपळ्याची प्रत्येकाची वेगवेगळी बनवण्याची पद्धत असते. मला माहिती आहे प्रत्येकाच्या घरी दुधी भोपळा ही रेसिपी बनत असेल, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवतो या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा आणि डेफिनेटली तुमच्या फॅमिलीमधून चांगला फीडबॅक तुम्हाला भेटेल. आणि इकडे आपण टाकलेलं आहे फ्राय केलेले आपण जे शेंगदाणे होते, ते शेंगदाणे आपण मिक्सरमधून काढले, त्याचा कूट आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे, जो म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आपण. तर एकदम असं बोलतात ना की असं लिक्विडी आणि थिक ग्रेव्ही बोलू शकतात, जे आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो, अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. भाकरीबरोबर तर मस्त अशी ह्याची टेस्ट लागते. आणि इकडे बघू शकता 5 मिनटानंतर मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे. सुगंध तर भरपूर छान आहे. आपण ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा असं टाकलेलं नाही, जे घरामध्ये आपले इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात. मीठ, हळद, मिरची, त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेले जिरे, हिंग, हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला घरामध्ये अवेलेबल असतात. तर ह्याच्यामधून एक्सटर्नल असं काय बाहेरून फॅन्सी आपण इन्ग्रेडियंट्स ॲड केलेलं नाही. तर इकडे आपण आईने बघू शकतात मस्तपैकी प्लेटिंग करून घेतलेली आहे. भरपूर सुंदर दिसत आहे, कलरही, डाळही दिसत आहे आपल्याला आणि ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया मुंबई गिराई चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये सोडायला विसरू नका. सबस्क्राईब करा, सपोर्ट करा या चॅनलला. आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी प्लीज 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 अशाच व्हिडिओजला आम्हाला सपोर्ट करत जा. तर येस, भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या. बाय.